आपण सुरू करतो। याच्या अगोदर आपण 2 लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कशाला म्हणतात याच्याबद्दल आपण चर्चा केली। त्यामध्ये शेवटी आपण असं पाहिलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हा कोव्हॅलंट बॉन्डनी बनत असतो आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड जो असेल तर तो कसा बनतो यासाठी जीओसी हा चॅप्टर तुम्हाला पूर्णपणे समजण्यासाठी तुम्हाला 3 चॅप्टरची गरज आहे किंवा 3 कन्सेप्टची आपल्याला गरज असते। जसं आपल्याला एक मुळात तरी पिरियोडिक टेबल आपल्याला माहित असावा, दुसरा एक असेल त्याला आपण स्ट्रक्चर ऑफ आयटम असं म्हणतो आणि तिसरा जो असेल तर केमिकल बॉन्डिंग असेल। केमिकल बॉन्डिंग आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर ऑफ आयटम हा कन्सेप्ट आपल्याला माहित आहे, पण थोडा तुम्हाला डेप्थ मध्ये सांगण्याची आता गरज आहे। त्याशिवाय जीओसी हा प्रकार किंवा जीओसी हा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणार नाही आणि म्हणून आपण 2-3 लेक्चर्स आपले हे बेसिक वर होतील। कारण सांगतोय कारण तुमच्या बुक्स मध्ये दिलेलं आहे की कार्बन इज द टेट्राव्हॅलंट हा तुम्हाला जो शब्द आलेला आहे किंवा टेट्राहायड्रल कार्बन असं आपण त्याला म्हणतो। तर हे जे टेट्राहायड्रल शब्द आलेला असेल किंवा टेट्राव्हॅलन्सी आलेली असेल तर ही जी तुम्हाला प्रॉपर्टी आहे तर या प्रॉपर्टी समजण्यासाठी तुम्हाला काही बेसिक स्ट्रक्चर ऑफ आयटम आणि केमिकल बॉन्डिंगची आपल्याला ओळख असणं गरजेची आहे। त्यासाठी मला आज सुरुवात करत असताना आपण बेसिक कन्सेप्ट पाहण्यासाठी स्ट्रक्चर ऑफ आयटम आपल्याला पाहायचं आहे। मित्रहो, तुम्हाला माझी विनंती आहे की जीओसी हा चॅप्टर तुम्हाला परिपूर्ण समजण्यासाठी या 2 कन्सेप्टची फार गरज आहे। तरी कंटाळा न करता माहीत असल्याचा आव न आणता हा कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा आणि एकमेकाला लिंक करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे। कारण याच्यामध्ये तुम्हाला सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड हा शब्द येणार आहे, त्याचबरोबर या चॅप्टरमध्ये तुम्हाला जिओमेट्री हा शब्द येणार आहे, त्याचबरोबर आपल्याला हायब्रिडायझेशन हा शब्द येणार आहे आणि हे जर शब्द तुम्हाला कळायचे असतील तर तुम्हाला मी जे बेसिक लेक्चर मी सुरू करतोय तर ते तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यावर दिलेलं होमवर्क तुम्ही करतात अशी अपेक्षा करतो आणि आपण आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करतोय। तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करताना बेसिक कन्सेप्ट फॉर द जीओसी इज द स्ट्रक्चर ऑफ आयटम म्हणजे एखाद्या जीओसीचे जर तुम्हाला बेसिक माहित करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर स्ट्रक्चर ऑफ आयटम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तर त्यासाठी आपण थोडं स्ट्रक्चर ऑफ आयटम बद्दल आपण डिस्कशन करू। तर स्ट्रक्चर ऑफ आयटम आपण डिस्कस करताना स्ट्रक्चर ऑफ आयटम तर याविषयी तुम्ही 9th ला किंवा 10th ला आपण काही गोष्टी तुम्ही समजलेल्या आहेत आणि त्यापैकी मी तुम्हाला सुरुवातीपासून थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय हा चॅप्टर तुम्हाला 11वीच्या सिलेबस मध्ये आहे। जेवढे चॅप्टर मी तुम्हाला सांगितले केमिकल बॉन्डिंग असेल किंवा स्ट्रक्चर ऑफ आयटम असेल तर हा चॅप्टर तुमच्या पुस्तकामध्ये डिटेल मध्ये आहे। फक्त तुम्हाला मी इथं काय सांगणार आहे तर तुम्हाला ऑर्बिटल कळले पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादा हायब्रिडायझेशन कळलं पाहिजे। त्यासाठी जेवढ्या लागणाऱ्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगत नाही, फक्त तुम्ही त्याला लिंक लावण्याचा प्रयत्न करायचा आहे एवढीच मला तुम्हाला विनंती आहे। तर आपण मित्रहो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आयटम कशाला म्हणतात। तर आयटम हा काय असेल द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट्स त्याला आपण काय म्हणतो पहा आयटम असं म्हणतात। म्हणजे आयटमचं जर आपण डेफिनेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा आयटम आपण कुणाला म्हणतो द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट याला आपण म्हणतोय पहा आयटम। आता आयटम हा शब्द जो आलेला असेल तर याच्या फार पुरातन काळामध्ये आपण जर बघितला तर आपल्याकडचा इंडियन फिलॉसॉफर जो महर्षी आपल्याला पहिल्यांदा तो आयटम जो असेल तर त्या आयटमला त्यांनी परमाणु म्हटलं होतं आणि हा जो आयटम असेल तर त्यांनी आपल्याला असं म्हटलं होतं की प्रत्येक पदार्थ हा कणाकणांनी बनलेला आहे आणि त्या कणाला त्यांनी परमाणु असं नाव दिलं होतं। आणि त्यानंतर मग आपण त्या परमाणूचं नाव डॉल्टन या सायंटिस्टने आपल्याला ॲटॉमस शब्दापासून दिला। ॲटॉमस याचा अर्थ त्यांनी ॲटॉमस हा वर्ड जो असेल तर तो ग्रीक वर्ड असेल आणि त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ होतो इंडिव्हिज्युअल आणि त्या डॉल्टन्सनी एक थेअरी मांडली होती जी थेअरी आपल्याला माहिती आहे डॉल्टन्स ॲटॉमिक थेअरी। त्यांचं काय म्हणणं होतं की एखादा आयटम जो असेल तर तो हा इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्यानंतर त्या आयटम्सला आपण सबडिव्हाइड करू शकत नाही आणि आयटम हा एकाच मूलद्रव्याचे आयटम हे सारख्या प्रॉपर्टी दाखवतात। आयटम्स हे 2 वेगळ्या एलिमेंट्स असतील तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात। आयटम हा रिजिड असतो, आयटम हा स्फेरिकल असतो, अशा काही बऱ्याच प्रॉपर्टीज आपल्याला त्यांच्या थेअरीतून त्यांनी मांडलेल्या आहेत। तर ही जी डॉल्टन थेअरी होती तर या डॉल्टन थेअरीने पहिल्यांदा आयटम्सच्या संदर्भात मांडलेली होती आणि त्यानुसार आपल्याला आयटम
हा शब्द मिळाला. मग डॉल्टन्स आपल्याला काय सांगतो, तर याच्यावर त्यांनी डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी असं आपण त्याला म्हणू. डॉल्टन ॲटॉमिक थेरी. तर डॉल्टन्स ॲटॉमिक थेरीनुसार आपण काय म्हणू शकता, तर काय सांगितलं त्यांनी, आयटम हा काय असेल तुम्हाला, आयटम इज द रिजिड स्फेरिकल सेल असं आपल्याला त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आयटम कॅन नॉट सबडिवाइडेड. आयटम आपण कधीच सबडिवाइड करू शकत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर आपण काय म्हणतोय का, आयटम हा सबडिवाइड करू शकत नाही, म्हणजे आयटम इज द अल्टिमेट और लास्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट्स. एलिमेंट्सचा तो शेवटचा कण आहे असं आपल्याला डॉल्टननी आपल्याला सांगितलं. पुन्हा तो आपल्याला काय सांगतो, आयटम्स ऑफ सेम एलिमेंट्स shows similar or same properties. म्हणजे मूलद्रव्याचे, एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे आयटम जे असतील तर ते आयटम्स आपल्याला सारख्या प्रॉपर्टीज दाखवत असतात असे आपल्याला त्यांनी सांगितलेलं होतं. त्याचबरोबर आपल्याला याच्याबरोबर आपल्याला काय सांगता येईल, आयटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स shows different properties. असं आपल्याला डॉल्टननी त्यांची डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये आपण ही काही काळापुरता आपण ही थेरी आपण मान्य केली, पण कालांतराने आपल्याकडे एक मायकल फॅराडे हा सायंटिस्ट होऊन गेला आणि त्याचा इंटरेस्ट एखाद्या केमिकल सबस्टन्स मध्ये इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता किंवा त्याचा इंटरेस्ट होता. आणि त्यामुळं एखाद्या पदार्थामध्ये किंवा एखाद्या ॲक्वियस सोल्युशन ऑफ सबस्टन्स मध्ये जर इलेक्ट्रिक करंट कंडक्ट होत असतो, याचा अर्थ आणखी काहीतरी पार्टिकल एखाद्या आयटम्स मध्ये असला पाहिजे असा अनुमान या फॅराडेजनी त्याचबरोबर थॉम्सननी आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या फॅराडेच्या एक्सपेरिमेंटच्या नंतर आपल्याकडे जे थॉम्सन हा ग्रेट सायंटिस्ट आला आणि या जे थॉम्सननी आपल्याला डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट आपल्याला बनवलं आणि डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटच्या आधारावर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळाली. मी तुम्हाला या डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन हा कन्सेप्ट तुम्हाला डिटेल मध्ये आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आहे, फक्त तुम्हाला त्याची ओळख असावी, नाव माहित असावं, लिंक करता यावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय का. तर जे थॉम्सन जो होता, जे थॉम्सन, तर यांनी काय केलेलं आहे, तर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन त्यांनी केलेला आहे. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन कशाच्या आधारावर केला, तर डिस्चार्ज एक्सपेरिमेंटच्या आधारावर त्यांनी आपल्याला काय केलेलं असेल पहा, तर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी आपल्याला सांगितलं होता की इलेक्ट्रॉन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. तो त्यांनी आपल्याला काय सांगितलं की तो निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असतो असं आपण त्यांना म्हणतो. यालाच आपण फंडामेंटल पार्टिकल म्हणजे फर्स्ट फंडामेंटल पार्टिकल ऑफ आयटम, तर तो तुम्हाला मिळाला इलेक्ट्रॉन आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर आपल्याला जे थॉम्सनचा जो डिस्चार्ज एक्सपेरिमेंट होता याच्याच आधारावर त्यांनी आपल्याला एक गोल्डस्टीन सायंटिस्ट म्हणून दिला. या डिस्चार्ज ट्यूबला मॉडिफाईड करून एक आपल्याला आणखीन एक डिस्चार्ज ट्यूब बनवण्यात आली, ज्याच्यामध्ये आपल्याला परफोरेटेड कॅथोड्स आपल्याला घेण्यात आले आणि त्यानुसार त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा आणखीन एक पार्टिकल त्या आयटम्स मध्ये असतो. त्याच्या मागची पार्श्वभूमी जर पाहिजे असेल तर आयटम वर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो आणि जर आयटम्स मध्ये जर निगेटिव्ह पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर याचा अर्थ आपल्याला एक असा पार्टिकल त्यांच्यामध्ये असला पाहिजे की जो त्या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलला न्यूट्रलाइज करणारा असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह चार्जला न्यूट्रलाइज करणारा कोण असेल तर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल नक्की आयटम्स मध्ये असू शकतो. या कारणामुळे गोल्डस्टीननी आपल्याला एक नवीन एक्सपेरिमेंटच्या आधारावर
प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज एक सब ॲटॉमिक पार्टिकल्स फंडामेंटल पार्टिकल्स त्यांनी डिस्कव्हर केला आणि त्या सायंटिस्टचं नाव आहे गोल्डस्टीन. मग आपण इलेक्ट्रॉन डिस्कव्हर झाल्यानंतर आपण गोल्डस्टीन जो असेल तर यांनी आपल्याला काय केलेलं आहे बा डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. आणि डिस्कवरी ऑफ प्रोटॉन केल्यानंतर तोही कशाच्या आधारावर डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट. तर डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटच्या आधारे आपण केला आणि त्या प्रोटॉन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल तो सेकंड सब ॲटॉमिक पार्टिकल्स किंवा फंडामेंटल पार्टिकल त्यांनी आपल्याला डिस्कव्हर केलं. मग आता हा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असे दोन फंडामेंटल पार्टिकल्स आपल्याला या दोन सायंटिस्टने आपल्याला मिळवले. त्याबरोबर रुदरफोर्ड हा एक सायंटिस्ट होऊन गेला. या सायंटिस्टचा एक कलीग होता ज्याला आपण चॅडविक असं म्हणतो. या चॅडविकला रुदरफोर्डनी थोडी पुसटशी कल्पना दिली होती की एखाद्या आयटम्स मध्ये जर एखादा निगेटिव्ह पार्टिकल आहे आणि एक पॉझिटिव्ह पार्टिकल आहे आणि तो दोन पार्टिकल जर न्यूट्रलाइज होत असतील तर त्यातून एक आपल्याला न्यूट्रल पार्टिकल नक्की असला पाहिजे असं त्यांना पूर्वसूचना दिली होती. आणि त्याच गोष्टीचा आधार घेऊन या चॅडविक साहेबांनी आपण एक न्यूट्रल पार्टिकल्स रेडिओ एलिमेंट्सचा उपयोग करून रेडिओ ऍक्टिव्हिटीचा उपयोग करून त्यांनी हा न्यूट्रल पार्टिकल डिस्कव्हर केला आणि त्या डिस्कव्हर केलेल्या पार्टिकलला त्यांनी न्यूट्रॉन असं आपल्याला नाव दिलेलं होतं. म्हणून आपल्याला तिसरा जो असेल तर त्याला आपण म्हणतो चॅडविक. चॅडविकने आपल्याला काय केला तर डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन. हा न्यूट्रॉन त्यांनी डिस्कव्हर केला आणि न्यूट्रॉन डिस्कव्हर केल्यानंतर हा काय असेल चार्जलेस असतो. चार्जलेस पार्टिकल आपल्याला त्यांनी डिस्कव्हर केलेला आहे असं आपण लक्षात ठेवू. तर असे तीन फंडामेंटल पार्टिकल असतात. Nowadays the different types of fundamental particles such as the meson असेल, पॉझिट्रॉन असेल किंवा बोसॉन असेल असे असंख्य आपल्याला काय मिळतील बा फंडामेंटल पार्टिकल्स आपल्याला डिस्कव्हर झाले. पण बेसिकली डॉल्टननी सांगितलं होता की ॲटम हा सबडिवाइड होत नाही, तो अल्टिमेट पार्टिकल आहे, लास्ट पार्टिकल असं सांगितलं होता. पण फॅराडेच्या एक्सपेरिमेंटच्या आधारावर आपल्याला असं काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या की त्या ॲटम्स मध्ये आणखी काही पार्टिकल्स आपल्याला असू शकतात असा अनुमान या जे थॉम्सनने लावला. आणि त्यानुसार त्यांनी एक पहिला फंडामेंटल पार्टिकल ज्याला निगेटिव्ह चार्ज पार्टिकल त्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो. त्यानंतर निगेटिव्ह पार्टिकल जर असेल तर त्या ॲटम्स मध्ये पॉझिटिव्ह पार्टिकल असला पाहिजे कारण ॲटम हा न्यूट्रल असतो. म्हणून गोल्डस्टीनने त्याच डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटला मॉडिफाईड करून एक पॉझिटिव्ह पार्टिकल्स आपल्याला मिळाले त्यांना आपण काय म्हणतो बा प्रोटॉन असं म्हणतो. आणि त्यानंतर जर एखाद्या ॲटम्स मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्टिकल असेल तर याच्या न्यूट्रलायझेशन मधून एखादा न्यूट्रल पार्टिकल असला पाहिजे असं भाकीत आपल्याला रुदरफोर्डनी दिलं होतं. आणि त्याचा आधार घेऊन चॅडविक यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटीचा उपयोग करून त्यांनी एक न्यूट्रल पार्टिकल मिळवला. त्या न्यूट्रल पार्टिकलला त्यांनी काय नाव दिलं न्यूट्रॉन असं नाव दिलेलं. असे तीन बेसिक फंडामेंटल पार्टिकल्स आपल्याला एखाद्या ॲटम्स मध्ये असतात. ही गोष्ट तुम्ही शिकलेली पण आहे. याच्यात तुम्हाला डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट हे 9वीच्या सिलेबस मध्ये पण आहे. पण हे तुम्हाला फक्त ओव्हरलूक करायचं आहे आणि हे एकमेकाला लिंक करायचं आहे. आता बघा पुढे आपल्याला काय डिस्कशन करायचं आहे बा की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो एक आयटम आपण कन्सिडर करा, थोडं व्हिज्युअलायझेशन करा. आयटम आहे त्याच्यामध्ये तीन पार्टिकल आहे बरोबर. आता हे जे तीन पार्टिकल्स आहेत हे नेमकं त्या आयटम्स मध्ये कुठं आहे, एकत्र बसतात का वेगवेगळ्या ठिकाणी बसतात याची जागा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून एक नवीन कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ज्याला आपण ॲटॉमिक मॉडेल ज्याला आपण म्हणतो की ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे त्या ॲटमचं स्ट्रक्चर नेमकं काय असेल, इंटरनली स्ट्रक्चर काय असेल तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला मी फक्त नावं सांगतोय तुम्हाला माहिती आहे. ज्याच्यामध्ये पहिलं ॲटॉमिक मॉडेल मांडण्याचं काम जे थॉम्सनने आपल्याला केलेलं आहे त्याला आपण थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल म्हणतो. ॲटॉमिक मॉडेल तर त्या यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर ॲटॉमिक मॉडेल थॉम्सनने जे दिलेलं आहे तर तो काय म्हटलं आहे की एखादा ॲटम हा स्फेरिकल आहे आणि तो स्फेरिकल जर असेल तर वॉटरमेलन सारखा असेल आणि वॉटरमेलन सारखा असेल म्हणजेच आपण ब्लॅक सीड्स जे असतात
सांगितलेलं आहे पॉझिटिव्ह चार्ज फील्ड ऑफ प्रोटॉन असा आपण त्यांनी मॉडेल मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच आपण काय म्हणतोय पहा वॉटरमेलन थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल असं म्हटलं जातं. पण हे ॲटॉमिक मॉडेल जास्त काळ टिकलेलं नाही. त्यानंतर आपल्याला काय मिळालं पहा हे जेव्हा फिलीवर गेलं त्यावेळेस आपल्याला रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आला. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलच्या नंतर आपण काय लक्षात ठेवायचं आहे पहा रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. तर रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल तुम्हाला माहिती आहे पहा की गोल्ड म्हणजे त्याला आपण गोल्ड कॉईल एक्सपेरिमेंट आपण त्याला म्हणतो किंवा त्याला आपण स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल एक्सपेरिमेंट असे म्हटलं जातं. हे जे रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट आहे यांनी काही प्रमाणात आपल्याला काही अचिव्हमेंट केल्याचा प्रयत्न तुम्हाला दिसून येतो. कारण जेव्हा एखाद्या तीन गोल्ड कॉईलवर जर आपण अल्फा पार्टिकल आपण बोंबार्ड केला तर त्यामध्ये 3 ऑब्झर्वेशन आपल्याला पाहायला मिळाले. ते अल्फा पार्टिकल्स पूर्णपणे मॅक्झिमम नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स कॅन बी ट्रान्समिट थ्रू द गोल्ड कॉईल. म्हणजे जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल्स हे आपल्याला त्या गोल्ड कॉईल मधून आरपार जाताना दिसले. त्यानंतर फ्यू नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स कॅन बी डिफ्लेक्टेड इन लार्ज अँगल. काही लार्ज अँगल मध्ये तुम्हाला डिफ्लेक्ट पाहायला मिळाले, काही तुम्हाला स्मॉल अँगल मध्ये तुम्हाला डिफ्लेक्ट होत असताना पाहायला मिळाले. आणि त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे की एखाद्या आयटम्स मध्ये जर अल्फा पार्टिकल्स हे जर आरपार जात असतील तर याचा अर्थ आयटम्स मध्ये काही एम्प्टी स्पेस आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर आपल्याला सांगितलं की जर डिफ्लेक्शन ऑफ अल्फा पार्टिकल होत असेल तर अल्फा पार्टिकल्स वर आपल्याला पॉझिटिव्ह पार्टिकल असतात आणि हे पॉझिटिव्ह पार्टिकल आयटम्स मध्ये असलेल्या पॉझिटिव्ह पार्टिकलला ते रिफ्लेक्ट करतात किंवा त्याला आपण म्हणतो रिपल्शन करतात आणि त्यामुळे त्याचं काय होतं पहा डिफ्लेक्शन आपल्याला होतं. आणि त्यावरून त्यांनी आपल्याला सांगितलं की एका आयटम्स मध्ये आयटम्सच्या सेंटर मध्ये एक पॉझिटिव्ह पार्टिकल असतो आणि त्या पॉझिटिव्ह पार्टिकलला त्यांनी न्यूक्लियस असं नाव दिलेलं आहे. आणि जे निगेटिव्ह पार्टिकल आयटम्स मध्ये असतात तर ते न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस कंटिन्युअसली असं आपल्याला रुदरफोर्डने सांगितलेलं आहे. तसं तुम्हाला रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट आपल्याला माहिती आहे बा याच्यानुसार आपल्याला त्याचा ॲटम हा स्फेरिकल आहे. याला आपण काय नाव दिलेलं आहे न्यूक्लियस असं नाव देतो बरोबर आहे. हा न्यूक्लियस असेल आणि तो आपल्याला काय म्हणतो की जो इलेक्ट्रॉन असेल तर तो इलेक्ट्रॉन हा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये असतो आणि तो या न्यूक्लियसच्या भोवती हा कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतो असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्याला आपण म्हणतो हा इलेक्ट्रॉन असेल. हा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस. आता न्यूक्लियस मध्ये कोण असेल तर पॉझिटिव्ह चार्ज आहे मध्ये कोण असेल तो तुम्हाला प्रोटॉन आहे असं आपण त्याला म्हणतो. मग आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं असतात तर याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस मध्ये असतात. याच्यावर आपल्याला माहिती आहे. असा आपल्याला एक्सपेरिमेंट कोण दिला रुदरफोर्डने दिला. रुदरफोर्ड काय सांगतो की याच्यामध्ये थॉम्सनने जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षा वेल स्ट्रक्चर आपल्याला सांगण्याचं काम कोण केला रुदरफोर्ड केला. आणि रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार सेंटर मध्ये न्यूक्लियस असतो आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये इलेक्ट्रॉन हे सातत्याने भ्रमण करीत असतात. जसं सोलार सिस्टीम मध्ये सनच्या भोवती बाकीचे जे तुम्हाला प्लॅनेट्स असतील तर ते रिव्हॉल्व होत असतात. त्या पद्धतीनं या न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन हे रिव्हॉल्व होत असतात. असं त्यांनी एक्सपेरिमेंटच्या आधारावर त्यांनी हे ॲटॉमिक मॉडेल देण्याचा प्रयत्न केला. पण या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्सला रिजेक्शन करण्यात आलं. कशाच्या आधारावर तर क्वांटम मेकॅनिक्सच्या आधारावर. आता क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपल्याला मॅक्सवेल हा सायंटिस्ट होऊन गेला आणि मॅक्सवेल काय सांगतोय आपल्याला की एखादा मुव्हेबल पार्टिकल जो असतो म्हणजे सातत्याने भ्रमण करणारा जो पार्टिकल असेल तर जो मुवमेंट मध्ये पार्टिकल असेल किंवा मॅटर असेल तर तो आपली एनर्जी रेडिएट करतो. आणि जर तो एनर्जी रेडिएट करत असेल तर एक वेळ अशी येते की तो इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस मध्ये कोलॅप्स होतो. आणि जर तो इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियस मध्ये कोलॅप्स होत असेल तर याचा अर्थ आपल्याला आयटम्स कॅन बी कोलॅप्स असं आपण त्यांना म्हणू शकतो. आणि हे ऑब्जेक्शन किंवा ही आपल्याला ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्यावरूनच आपण काय म्हणू शकता की मॅक्सवेलच्या एक्सपेरिमेंटच्या आधारावर किंवा क्वांटम मेकॅनिक्सच्या आधारावर ही गोष्ट आपल्याला रिजेक्ट करण्यात आली किंवा हे त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे असं आपण त्यांना म्हणतो. मग त्यानंतर आपल्याला काय आला की एखादा बोर्स ॲटॉमिक मॉडेल आला. मग बोर्सने आपल्याला काय सांगितलं पुढचा जो ॲटॉमिक मॉडेल असेल तर ज्याला आपण म्हणतो बोर ॲटॉमिक मॉडेल. तर बोर्स ॲटॉमिक मॉडेल आपल्याला काय सांगतोय बघा.
बोर्सनी बऱ्यापैकी अचिव्हमेंट मिळवलेली होती. तुम्ही ती एक्सपेरिमेंट आपण बघितलेला पण आहे. आता बघा याच्यामध्ये आपण काय सांगितलं आहे, बोर्सने आपल्याला त्याचे पॉस्युलेट्स आहेत, त्याला डिटेल्स मध्ये आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये शिकायचं आहे. फक्त आपल्याला आपल्या ॲटॉमिक ऑर्बिटल पर्यंत या ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या आधारावर आपल्याला पोहोचायचं आहे. फक्त माझा उद्देश हे बरोबर मी सांगतो याच्यासाठी की आपल्याला याच्यात वेळ घालायचा नाही. फक्त मी तुम्हाला रिवाइज करतोय की डिटेल मध्ये कन्सेप्ट आपल्याला पुढे ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये शिकायचं आहे. फक्त लिंक लावण्याचा प्रयत्न तुम्ही करा. तर ॲटम्स मध्ये काय असतो, सेंटर मध्ये न्यूक्लियस असेल आणि या न्यूक्लियसच्या भोवती असा नंबर ऑफ सेल्स असतात, असं आपल्याला कोण सांगितलेलं आहे, या बोर्सनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या बोर्स ॲटॉमिक मॉडेल नुसार आपण काय म्हणतो, ॲटम्सच्या सेंटर मध्ये काय असेल तर तो तुम्हाला न्यूक्लियस असतो. तर हा सेंटर मध्ये आपल्याला काय मिळेल पहा, हा न्यूक्लियस असेल आणि या न्यूक्लियसच्या भोवती अशा नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट असतात. याला त्यांनी काय दिलेलं नाव, तर याला आपण म्हणतो सेल्स. आणि याला आपण काय म्हणतो पहा, सेल जे असते तर याला डिसिग्नेट करत असताना के एल एम एन हे आठवतं तुम्हाला. तर असं आपल्याला ॲटॉमिक मॉडेल आपल्याला कोण सांगितलेलं आहे पहा, की या बोर्स ॲटॉमिक मॉडेलने सांगितलेलं आहे. आणि या रुदरफोर्डचं जे आपल्याला मॅक्सवेलने घेतलेलं जे ऑब्जेक्शन असेल किंवा डिसएडव्हांटेजेस असेल तर ते ओव्हरकम करण्याचं काम या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये झालेलं आहे. बोर्सचं म्हणणं काय, इलेक्ट्रॉन एखाद्या फिक्स्ड न्यूक्लियस पासूनच्या डिस्टन्सवर एका ठराविक कक्षेमध्ये रिव्हॉल्व होत असतो आणि त्या कक्षेला त्यांनी नाव दिलेलं आहे सेल. आणि ही जी सेल असेल त्यालाच आपण ऑर्बिट असं म्हणतो. आणि हा जो सेल असेल तर त्याची स्वतःची एनर्जी असते आणि ती जी एनर्जी ऑफ सेल आहे तीच इलेक्ट्रॉनची एनर्जी असते. आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना एनर्जी एमिट करत नाही, असं आपल्याला बोर्सने सांगण्याचा प्रयत्न केला. मी काय म्हटलं तुम्हाला बघा, हे जे ओव्हरकम केलेलं आहे रुदरफोर्डला, तर ते काय सांगितलेलं पाहिजे, ड्रॉबॅक्स होता त्याला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न बोर्सने केला. काय म्हणतोय की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होतात का, तर होतात. कुठं होतात, तर न्यूक्लियस पासून एका ठराविक डिस्टन्सला होतात. आणि त्याला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, तर ऑर्बिट किंवा त्याला आपण म्हणतो सेल. आणि त्या सेल मध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन सातत्याने रिव्हॉल्व होतात. मग एनर्जी ते रेडिएट करतात का, एनर्जी ते इमिट करतात का, तर बोर्स म्हणतो तो एनर्जी इमिट करत नाही. का करत नाही, तर बोर्स असा म्हणतो की प्रत्येक सेलला स्वतःची एक वन एनर्जी असते आणि ती जी एनर्जी असते त्या जी एनर्जी असते तीच एनर्जी त्या इलेक्ट्रॉनची असते. आणि म्हणून इलेक्ट्रॉन हा एनर्जी रिव्हॉल्व होत असताना इमिट करत नाही, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मग हे जी सेल्स असतात याला त्यांनी एक क्वांटम नंबर दिलाय, ज्याला आपण म्हणतो n इक्वल टू 1, म्हणजे कोणती सेल असेल k. n इक्वल टू 2 याला असेल n. n इक्वल टू 3 याला आपण म्हणतो m. n इक्वल टू 4 त्याला आपण म्हणतो n. अशा सेल्सला नाव दिलेले आहे. आणि या n ला आपण काय म्हणतो पहा, प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतात. ती n ची व्हॅल्यू आहे, याला आपण k l m n असं म्हणतो. त्यालाच आपण n इक्वल टू 1, n इक्वल टू 2, n इक्वल टू 3, n इक्वल टू 4 असं म्हटलं जातं. आता हे सेल आपल्याला कळला. आता या सेलच्या मध्ये आपल्याला जायचं आहे. आता मी तुम्हाला त्याच्या डिटेल मध्ये क्वांटम मेकॅनिक्स मध्ये मी जाणार नाही, पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवा की पहिल्यांदा सेल पर्यंत तुम्ही 10th ला पण शिकलेला आहे, बरोबर आहे. आता इथून पुढे आपल्याला त्या सेलच्या मध्ये जायचं. तर सेलच्या मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी याच्या मागचं लॉजिक फार वेगवेगळे आहे. त्याच्या डेप्थ मध्ये आपल्याला जायचं नाही. फक्त मी तुम्हाला ॲटॉमिक ऑर्बिटल पर्यंत आपल्याला जायचं आहे. ते कसं येतात आणि ते कसे डिस्कवर झाले याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. तर जो सेल असतो त्यालाच आपण मेन एनर्जी लेवल असं म्हटलं जातं. आणि ही जी एनर्जी लेवल असेल तर ही एनर्जी लेवल जी असेल तर तुम्हाला लाईटच्या संदर्भात आपल्याला एक गोष्ट माहित आहे, लाईट हा ड्युअल नेचरचा असतो. म्हणजेच आपण म्हणतो तो पार्टिकलच्या फॉर्म मध्ये पण असतो आणि वेव्हच्या फॉर्म मध्ये पण असतो. म्हणजे एखादा जो स्ट्रीम ऑफ लाईट बनलेला आहे तर तो स्ट्रीम ऑफ लाईट म्हणजे काय असेल, इट इज द स्ट्रीम ऑफ पार्टिकल. म्हणजे तर आपण पार्टिकल्स एकत्र जमा होऊन एक प्रवाह तयार झाला त्याला आपण लाईट म्हणतो. आणि त्याचबरोबर ही जी लाईट असेल तर ती लाईट आपल्याला कशी होते, तर ती तुम्हाला वेव्ह नेचर मध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, लाईट किंवा त्याला आपण म्हणतो लाईट जो असेल तर तो ड्युअल कॅरेक्टरचा असेल.
ड्युअल कॅरेक्टर. आणि जर आपल्याला लाईटचा विचार पार्टिकल म्हणून घेत असाल म्हणजे तो काय करेल तर पार्टिकल म्हणून पण असेल, पार्टिकल आणि वेव्ह म्हणून पण काम करत असतो. बरोबर आहे. जर लाईट करत असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणता याच्यात असलेला इलेक्ट्रॉन म्हणा किंवा ती सेल म्हणा तर ती पण काय असेल तुम्हाला तर पार्टिकल किंवा वेव्हच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मग आता ही जर कन्सेप्ट असेल तर लाईटचा विचार करा. ही जी सेल आहे तर ही सेल म्हणजे एक लाईट विच ऑफ द इट्स वन एनर्जी असं आपण त्याला म्हणू. आणि जी लाईट आहे त्याचं एक्सपेरिमेंट तुम्ही फार दिवसापासून ऐकत येता त्याला आपण प्रिझम एक्सपेरिमेंट म्हणतात. म्हणजे जी प्रिझमवर जर आपण सूर्याची एक किरण जर आपण टाकला तर तुम्हाला काय मिळतात 7 कलर्स मिळतात. बंडल्स ऑफ लाईट्स आपल्याला मिळते. म्हणजे जसं आपण म्हणतो हा प्रिझम असेल तर या प्रिझम मध्ये आपण काय केला तर याच्यामध्ये आपण काय करतो तर एक लाईट आपण पास केला तर त्याच्यातून तुम्हाला काय मिळतील पहा असे 7 कलर्स आपल्याला पाहायला मिळतील. बरोबर. तर हे 7 कलर्स आपल्याला पाहायला युग्रुप आपण त्याला म्हणतो. तर हे 7 कलर्स आपल्याला जेव्हा मिळतील तर याचा अर्थ आपण कसा घ्यायचा आपल्या एक्सपेरिमेंट साठी घ्यायचा. तर एका लाईट मधून म्हणजे एका रेज मधून तुम्हाला 7 कलर्स आपल्याला प्रिझम मधून टाकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ या सेल मध्ये पण दुसऱ्या काही सबसेल असल्या पाहिजे असं आपल्याला माहिती असावं. आणि म्हणून आपण पुढे येत असताना या सेल मध्ये पुन्हा आपल्याला काय असेल पहा सबसेल असतात. मला तुम्हाला हे सांगायचं आहे आयटम्स आला, आयटम्स मध्ये न्यूक्लियस आला, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आला आणि त्याच्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये म्हणजे सेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे. पण नेमका इलेक्ट्रॉन कुठं असतो याचा शोध आपला सुरू आहे. आणि त्यामुळे आता आपण सेल पर्यंत आला. आता सेल मधून कुठं जायचं आपल्याला सबसेल मध्ये जायचं. सबसेल कशामुळे डिस्कवर झाले कारण आपण थोडका विचार करा. आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरचा विचार करू नका. आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. तर तो काय असेल जो तुमचा सेल आहे तर त्याच्यामध्ये सबसेल असतात. हे कशावरून ठरवू शकतो आपण कारण जर आपण एक सिंगल लाईट जर आपण टाकला प्रिझम मध्ये तर तुम्हाला 7 कलर्स पाहायला मिळतात. तसंच कारण त्याला एनर्जी आहे लाईटला तशी या सेलला पण एनर्जी आहे. तो ड्युअल नेचरचा असतो आणि त्यामुळे तुम्हाला काय पाहायला मिळेल का तर सेल मध्ये पण आपल्याला काय मिळतील सबसेल मिळतील. मग सबसेल कोणते कोणते मिळतात, कोणत्या सेल मध्ये किती सबसेल मिळतात याची माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या सबसेलला कसं डिसिग्नेट केलेलं आहे आणि एका सबसेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात याची माहिती असणं गरजेचे आहे. म्हणून आपण नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करताना सबसेल याच्याबद्दल आपण चर्चा करू. सेल अँड सबसेल असं आपण त्याला म्हणू. तर हा एक पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण पुढे जात असताना आपण सेल आणि सबसेल याच्यावर आपण चर्चा करू.